नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ही लातूर जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे। जागा आहेत 38 जागांसाठी ही ते भरती आहे। वेतन तुम्हाला 18,000 ते 75,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने इथे करायचं आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। हो बरोबर आहे, कुठल्याही प्रकारची इथे लेखी परीक्षा होणार नाही, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे, मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, NHM लातूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 एप्रिल 2025 रोजी पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। NHM अंतर्गत पद संख्या किती आहेत? 38 जागांसाठी इथे भरती आहे। पदाचे नाव काय? लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, कन्सल्टंट, मेडिसिन। बघा, पदाचे नाव काय? लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट या पदासाठी सुद्धा इथे भरती होणार आहे। रेडिओलॉजिस्ट, त्यानंतर विशेषतज्ञ, कन्सल्टंट, मेडिसिन, दंत चिकित्सालय, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट, नेत्र तज्ञ, दंत तंत्रज्ञ आणि इतर विविध पदे आहेत। त्या आपण संपूर्ण डिटेल जाहिरातीमध्ये पाहूया। बघा, अशा पदासाठी इथे भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। पदानुसार आहे, अनुभव लागणार आहे का? तुम्ही फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात। वेगवेगळ्या पदानुसार इथे तुम्ही पाहू शकता। अर्ज पद्धती ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे होणार आहे। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 75,000 रुपयेपर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी किती असणार आहे? खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे असणार आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे? तर अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 4 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळा आहे, ते सुद्धा आपण जाहिरातीमध्ये पाहूया। कुठल्या पदासाठी कुठे अर्ज करायचा हे आपण त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहूया। आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर लातूर या ठिकाणी आहे। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा पाहणार आहोत पुढे। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कंत्राटी पद भरती आहे, ही कंत्राटी पद्धतीची भरती आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान NTEP या अंतर्गत 15व्या वित्त आयोगानुसार ही भरती होणार आहे आणि ही एकत्रित मानसिक मानधनावर पद भरती होणार आहे आणि ही कंत्राटी स्वरूपाची पद भरती आहे। बघा, ही संपूर्ण भरती जी आहे ती कंत्राटी स्वरूपाची आहे आणि इथे बघा संपूर्ण सविस्तर डिटेल सुद्धा दिलेली आहे। पदाचे नाव सुद्धा इथे दिलेले आहे, कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे, त्यानंतर एकूण रिक्त पदे, त्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि एकत्रित मानधन तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। पद क्रमांक आहे नेफ्रोलॉजिस्ट फर्स्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला एक जागा आहे आणि सामाजिक आरक्षण ओपनसाठी ही जागा आहे। DM नेफ्रोलॉजिस्ट तुमचं जर एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। पिडियाट्रिशियन यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे जागा आहे, 2 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये SC ST साठी एक जागा आहे। MD पिडियाट्रिशियन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। सर्जन यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। सर्जन यांच्यासाठी एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। MS सर्जन सर्जरी DNB असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
रेडिओलॉजिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। रेडिओलॉजिस्ट बघा एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे आणि वयोमर्यादा सेम आहे, 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि MD रेडिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा रेडिओलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। MD रेडिओलॉजिस्टमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन यांच्यासाठी एक जागा आहे, AC साठी एक जागा आहे। MD मेडिसिन तुमचं असणं गरजेचं आहे आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। सायकॅट्रिक यांच्यासाठी एक जागा आहे, AC साठी एक जागा आहे। MD सायकॅट्रिकसाठी मध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 75,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। डेंटिस्ट यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे, एक जागा आहे। AC साठी ती जागा आहे। BDS विथ 2 इयर एक्सपिरियन्स, MDS तुमचं एज्युकेशन बघा विदाउट एक्सपिरियन्स, तुमचं जर BDS झालं असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। MDS झाला असेल तर विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, ST साठी ती जागा आहे। BMS तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे। 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्यासाठी एक जागा आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये बघा हॅविंग रिकॉग्नाइज क्वालिफिकेशन इन क्लिनिकल सायकोलॉजिस्टमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा ॲडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। डिग्री इन ॲडिओलॉजिस्टमध्ये जर तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। ऑप्टोमेट्रिक्स यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। BSc ऑप्टोमेट्री असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डेंटल टेक्निशियन यांच्यासाठी बघा एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। 12th आणि डिप्लोमा 12th सायन्स असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा डेंटल टेक्निशियल कोर्स असेल आणि रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। इन्स्पेक्टर फॉर हेअरिंग इम्पेअर चिल्ड्रन यांच्यासाठी इथे जागा आहे, एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। रिलिव्हेंट बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फिजिओथेरपिस्ट यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपिस्ट आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डायलिसिस टेक्निशियन यांच्यासाठी तुम्हाला एक जागा आहे, डायलिसिस तुमचं होणं गरजेचं आहे। 12th डिप्लोमा आणि 12th सायन्स डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्स असेल डायलिसिस टेक्नॉलॉजी तर तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। डेंटल हायजिन्स यांच्यासाठी बघा एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे। 12th सायन्स डिप्लोमा इन डेंटल हायजिन्स कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी बघा एक जागा आहे, 12th डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि IT कम्प्युटर सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। मेडिकल ऑफिसर मेल यांच्यासाठी बघा 3 जागा आहेत, SC साठी एक, ST साठी 2 जागा आहेत। MBBS BMS UMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। फार्मासिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहे, 2 जागा आहेत, OBC साठी एक, ओपनसाठी एक। 12 डिप्लोमा D फार्मसी B फार्मसी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा सिनियर ट्रीटमेंट सुपरविजर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे, 2 जागा आहेत। विजय A साठी एक आणि NT B साठी एक। बॅचलर डिग्री लागणार आहे आणि रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा सिनियर ट्युबरकुलोसिस लॅबोरेटरी सुपरविजर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत, एक जागा आहे। विजय A साठी ती एक जागा आहे। ग्रॅज्युएट और डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी फॉर इतर तुमचं ग्रॅज्युएट झालं असेल डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये आणि गव्हर्नमेंट रिकॉग्नाइजमध्ये झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। 20,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा ट्युबरकुलोसिस हेल्थ विजिटर यांच्यासाठी 2 जागा आहेत, 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विजय A साठी एक जागा आहे, SCBC साठी एक जागा आहे। ग्रॅज्युएट इन सायन्स इंटरमिडिएट तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे, ग्रॅज्युएट सायन्समध्ये झालेलं असणं गरजेचं आहे आणि 12वी पण सायन्समध्ये असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। MPW याच्यामध्ये जर तुमचं म्हणजे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा एक्सपिरियन्स असेल तर 15,500 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा लॅब टेक्निशियन यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे, SCBC साठी एक जागा आहे।
इंटरमिडिएट म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी और इक्विव्हॅलंट त्याच्यामध्ये जर, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि 17,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. यांच्यासाठी एक जागा आहे, ओपनसाठी ती जागा आहे. MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स, BDS, BMS, BUMS, BTech, नर्सिंग बेसिक असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता किंवा B फार्मा असेल तर इथं अर्ज करू शकता. 32,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा एंटमॉलॉजिस्टसाठी सुद्धा इथे 5 जागा आहेत. ते SC साठी एक, VJA साठी एक, OBC साठी एक, SC BC साठी एक आणि ओपनसाठी एक अशा जागा आहेत. MSc झुलॉजी विथ 5 year एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे. 40,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट यांच्यासाठी बघा 3 जागा आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ असेल तर तुम्हाला इथं 35,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर बघा जिल्हा आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या अंतर्गत ही भरती आहे. बघा इथे तुम्हाला अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहे. 29 जून 2000 पर्यंत नियुक्ती राहणार आहे. बघा ही संपूर्ण भरती आहे जी कंत्राटी स्वरूपाची आहे आणि सदरील पदाकरिता नियुक्ती केव्हाही संपुष्टात येऊ शकते असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण जी पदे आहेत जी करार पद्धतीवर आहेत आणि 4/4/2025 पर्यंत इथे अर्ज करायची लास्ट तारीख आहे. आणि तुम्हाला जे पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांना 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा सादर करायचा आहे. आणि इथे कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही. डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे. आणि जर तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय आहेत तर तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जे तुम्ही ईमेल ID आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तो तुम्ही चालू स्थितीत चालू असणारा द्यायचा आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि ही संपूर्ण निवड प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित पारदर्शक पद्धतीने होणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये ऑनलाईन तुम्हाला इथे DD काढायचा आहे. आणि DD कुठल्या नावाने काढायचा आहे, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर लातूर या ॲड्रेसवरती काढायचा आहे. आणि बघा बँकेचं नाव आहे बँक ऑफ बरोडा लातूर आणि अकाउंट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि IFSC कोड सुद्धा दिलेला आहे. गुगल पे किंवा फोनपे सुद्धा करू शकता. बघा गुगल पे आणि फोनपेने सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि बघा तुम्हाला जे अर्ज स्वीकारायचं आहे ते ठिकाण दिलेलं आहे. 1 ते 19 जी पदे आहेत, 1 ते 19 पदे ही त्यांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ग्रँड हॉटेल समोर उपसंचालक कार्यालयाच्या पाठीमागे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा शल्य चिकित्सालय कार्यालय लातूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर बघा 20 ते 23 पर्यंतचे पोस्ट आहेत. त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जुने जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर बाजूस 3रा मजला जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी अर्ज करायचा आहे. आणि 24 ते 26 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी या ॲड्रेसवरती बघा वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करायचा आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा इथे अर्जाचा नमुना सुद्धा दिलेला आहे. हा कशा पद्धतीने भरायचा बघा इथे तुम्ही फोटो लावायचा आहे आणि पदाचे नाव, कुठल्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय, किती नंबरचे आहे आणि तुम्ही जी फी आहे अर्ज शुल्क कशा पद्धतीने भरलेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे. त्याची रक्कम किती भरलेली आहे आणि उमेदवाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, अक्षरी जन्मतारीख, वय, वर्ष पूर्ण आणि महिने असं तुम्ही इथे संपूर्ण लिहू शकता. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय तुम्हाला किती दिवस झालेले आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचा पत्ता तुम्ही इथे टाकू शकता. मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आहे. आणि अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही ते तुम्ही इथे सांगू शकता. आणि असेल तर कुठल्या जातीमध्ये येता, प्रवर्गामध्ये येता आणि अर्जदार अर्ज सादर करत असलेल्या जातीचं बघा तुम्ही कुठल्या जातीमधून अर्ज सादर करताय ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि बघा डिग्री कधी केलेली आहे तुम्ही ते सुद्धा इथे माहिती टाकू शकता. धारण केलेली पदवी कुठल्या स्पेसिफिक फील्डमधून तुम्ही डिग्री केलेली आहे, विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, अंतिम वर्षाचे एकूण गुण
आणि अंतिम वर्षात मिळाले टक्केवारी असं सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर डिप्लोमा कुठे झालेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कुठं केलेलं आहे आणि इतर शैक्षणिक अर्हता तुम्ही आणखी काही एज्युकेशन घेतलेलं आहे का. परत तुम्हाला जर अनुभव असेल तर कुठला अनुभव आहे, काय कशामध्ये तुम्ही असं हे सगळं टाकू शकता आणि कुठले कुठले डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते इथे नंबरनुसार तुम्ही इथे लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून घ्या संपूर्ण आणि इथे लातूर दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचे नाव लिहून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिला जाईल. धन्यवाद.